आई, कोणाबद्दल बोलताय? अहो ते आता बाई आलता ना, अहो घाणेरड्यांच्या. हा ते त्यांना उरलेले पैसे द्यायचे होते, ते इकडेच आलेत ना. शांभवी बुरखा घालून आली होती. त्यांना हे उरलेले 50 रुपये द्यायचेत. मी सुट्टे द्यायला गेलो पण तेवढ्यात निघून गेल्या त्या. हे त्यांना द्या. हा, शांभवी बुरखा घालून आली होती. भैयाजी मी काय म्हणतोय, आता आईबाबांच्या फोटो जवळच आपण रिंग सेरेमनी पण करून टाकूयात. काय म्हणतेस? अरे हो, काय हरकत आहे? अनिकेत बेस्ट. आता लगेच कुठे? दादा उगाच फुटेज खाऊ नको. रिंग सेरेमनी करून घेऊया आपण. काय ना, मला फोटोज काढून अपलोड करायचे आहेत. बघ. अरे अनिकेत, भैयाजी आता कुठे? नंतर करूया ना आपण. अरे काय रे, काय किती नाही लाजतोस तू? आणि आता का नको सांग मला, काहीतरी कारण दे मला. भैयाजी म्हणते ना, तर मग आता कर. चल चल चल. अनिकेत, नाही दादा, कर ना प्लीज, कम ऑन दादा. अरे काय प्रॉब्लेम काय आपण? साकेत सर, आई वडिलांच्या साक्षीने त्यांच्या फोटो समोर मला ही सेरेमनी करायला आवडेल खरंच. आता काहीच ऑप्शन नाहीये तुझ्याकडे. ओके, आता Come on, एक्सक्यूज दादा. बंद कर आणि चल. चल दादा, कम ऑन. चल चल चल. घाल ना बाबा. एक सेकंड. प्रॅक्टिस केली होती आपण, हे आठवतंय ना? चल तसं कर. भैयाजींचं. अरे हा, साकेदा प्लीज प्लीज प्लीज. अगं बायजी, ते नाही का प्रपोज प्रपोज आपण करणार होतो, पण तिथे पण साकेदाने काहीच केलं नाही. शेवटी तूच केलं सगळं. ए साकेदा, कम ऑन. नाही आता व्हायलाच हवं. कम ऑन कम ऑन कम ऑन साकेदा, यू कॅन डू इट. दादा, कम ऑन कम ऑन. सांगितलं तसं. चल. शांभवी जर बुरखा घालून आली असेल तर तो बुरखा तिच्या पर्समध्येच असेल. एक सेकंड ब्रो, एक सेकंड. हॅलो गाईज, आज माझ्या साकेत दादाची आणि माझ्या वहिनीची एंगेजमेंट आहे. करू आता. स्माइल दादा. काय चाललं होतं? ही शांभवीची बॅग आहे ना? तिला कशाला हात लावला होतास? आई, ती शांभवी. चल बाहेर. आई, ऐक ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला काही ऐकायचं नाहीये ऐक ना, तुझं. मी काय म्हणते? काय ऐक काय ना. बोलू नको. मी काय म्हणते, एकदा ऐक ना माझं, एकदा ऐकून घे ना. ते सांग मला. काय चाललंय तुझं?
हा? ते शांभवीच्या बॅगला कशाला हात लावला होतास? आई एकदा माझ्यावर विश्वास ठेव. ती शांभवी सगळ्यांसमोर जे वागते ना ते खोटं आहे. आई ती खूप वेगळी आहे. आई खोटारडी आहे ती शांभवी. मला ना खरंच काळजी वाटते. खोटं बोलून ती आपल्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते. आणि हा फिरंग्या पण वेडा आहे. त्याला तिचं लग्न साकेत दादूशी लावायचंय. पण ती मुलगी खरंच जर खरी नसेल ना तर आपलं साकेत दादूचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. बस. तेच हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत छवी. हे बघ, तुझा स्वभाव संशयी आहे. तुझा कोणावरही पटकन विश्वास बसत नाही हे सगळ्यांना माहितीये. बेबी ते आणि अनिकेत तेच बोलत असतात. पण अगं आपले हे अकलेचे तारे कुठं पाजाळायचे आणि कुठे पाजाळायचे नाहीत हे कधी कळणार आहे तुला? अगं साकेतचं लग्न हा त्यांचा निर्णय आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाहीये छवी. आपण त्यांच्या घरात काम करतो. किती वेळा सांगायचं तुला? कुठली तरी एकच गोष्ट डोक्यात घेऊन बसायची. त्याला कसला पुरावा नाही, कसला आधार नाही. कारण एकच, तुला बाईंनी लाडवून ठेवलंय. त्यामुळे तुला स्वतःची आणि स्वतःच्या आईची या घरातली जगाच कळत नाही. तुला वाटतं आपण सगळ्यांमध्ये बोलू शकतो, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं. कारण का? तर तू बाई आजींची सावली आहेस. हे बघ, या गोष्टी बोलायला ठीक असतात, पण माझं ऐक, त्यांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसू नकोस. आपण कोण आहोत हे विसरू नकोस. अन्न छत्रामध्ये मीठ मागितल्यासारखं करू नको छवी. त्यांनी आपल्याला आपलेपणाने वागवलं, प्रेमाने वागवलं. याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक खासगी गोष्टीत लुडबुड करायचा आपल्याला अधिकार आहे असं नाही. आणि हे मी तुला अनेक वेळेला समजावून सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही का? तुला आता आईचीच किंमत राहिली नाहीये? आई तू हे काय बोलतेयस? मी असं का वागतेय हे कळतच नाहीये कोणाला. हो का? ठीक आहे, कर मग. हवी ती मनमानी कर. त्या शांभवीवर संशय घे, बोलणी खा, अपमान करून घे, स्वतःची शोभा करून घे, वाटेल ते कर. फक्त एकदा तुझ्या आईने कायमचे डोळे मिटले ना तू मग कर. आता माझ्या मरणाची वाट बघणार आहेस का आत्ताच डोळे मिटू मी? आई मी चुकले. मी पुन्हा असं नाही वागणार. मी पुन्हा नाही वागणार असं. कशावरून? हा, कशावरून? आतापर्यंत कमी वेळा समजावलंय तुला, समजून घेतलास. यापुढे कशावरून ऐकशील तू? आई मी ऐकणार. मी तुझं सगळं ऐकणार. माझं चुकलं. मी खरंच ऐकेन. मी सगळं ऐकेन. बस. या नाटकांचा काही परिणाम होणार नाहीये माझ्यावर. तुला ना आईची किंमत राहिलीये ना तिच्या शब्दाची. मग आता आजपासून तुझ्यासाठी तुझी आई मेली. तुझ्या आई वत्सला मावशी, काही हवंय का तुम्हाला? नाही काही नाही. ते छवी काय करते बघत होते. मध्ये मध्ये बोलायची सवय आहे ना तिला जरा, म्हणून. काय असं बोलताय त्यांना? किती गोड आहेत त्या. मावशी हे बघा ना अंगठी. अगं बाई छान आहे की ग. साकेतने दिली ना? हो. तुझ्या नाजूक हाताला छान दिसते. थँक्यू. मावशी तुम्ही मगाशी कुठे होता? तुझं तोंड गोड करायचंय ना, त्याची तयारी करत होते. छवी हे बघा ना, ही अंगठी साकेत म्हणजे साकेत सरांनी माझ्या हातात घातली. बघा ना कशी आहे.
वत्सला मावशी, हा. अहो बाई आजी म्हणत होत्या त्या लवकरच लग्नाचा मुहूर्त आणि तारीखही काढणार आहेत. हो का? हो. बापरे, म्हणजे गडबडच होणार म्हणायची. राजगुरूंच्या घरचं लग्न आहे, दिमाखातच होणार. छवी, तुम्हाला नाही आनंद झाला? झाला ना. साकेत दादूच्या मनासारखं होतंय म्हटलं, मला आनंद झालाय. छान आहे, मस्त आहे. अगं तुझं तोंड मोड कर ना. अगं थँक्यू मावशी. आणि तुझं आणि साकेतचं पुन्हा एकदा खूप अभिनंदन. थँक्यू. मावशी, छवींना पण द्या ना, त्यांचं पण तोंड गोड करा. छवी, अहो या ना. घरातल्यांना द्यायचं आहे अजून. तू हा बॉक्स घरी घेऊन जा, आईला दे, बहिणीला दे. हं? इथल्यासाठी आहे वेगळा. घे ना, घे. हे घे. चला निघू मी आता. सावकाश जा. नमस्कार करते. ओके बाबा. येऊ. बाय. आई, कोण आई? आई, आई ऐक ना. आई, कुठं गेलं लाईट बिल? इथंच कुठेतरी ठेवलेलं. सोन्याची भावली पण मनानं काळी. लबाड कुठली. तुझ्या संसाराची राख रांगोळी केली तिनं, तरी पण तिचा फोटो कशाला ठेवायला इकडे? वाटोळ होईल हिचं. कशाला हव्यात त्या आठवणी? काय करायचे त्या इशारी आठवणी? अरे तिच्यासाठी बेवडा झालास. आता तिला शोधत शोधत पार येडा होशील. ते काय नाही, हा फोटो घरातच नको, मीच फाडून टाकते. हात सोड. तायडे, या राजनाथला जे हवंय तो तेच करतो. बदला घेणार आहे मी. म्हणून रोज ह्या फ्रॉड बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर ठेवतो मी. डोक्यात असा आगीचा भडका उडला पाहिजे. आता जशी माझ्या पायाशी आहेस ना, तसंच खरोखर सुद्धा तुला माझ्या पायाशी नाही आणलं ना, तर नावाचा राजनाथ नाही. बस बस. काय झालंय? काय केलंस तू? आणि आत माई असं का म्हणाली तुला? कोण आई म्हणून? मी
शांभवीवर परत संशय घेतला. का परत परत असं वागतेस? आता शांभवीवर संशय घेणं बंद कर. आता तर तिने होकार पण दिलाय ना लग्नाला. सून होणार आहे ती या घरची, राईट? सो तुझ्या मनात तिच्याबद्दल जो काही गैरसमज आहे, संशय, सगळं काढून टाक. नाहीतर मला सांग, साकेत दादाचं लग्न कसं एन्जॉय करणार तू? आणि खरं सांगू का, या घरात मी काय, कोणीही तुझं ऐकून घेणार नाही या विषयी. त्यापेक्षा वेळीच स्वतःला सावर आणि हे सगळं काढ डोक्यात. तुझ्या अशा वागण्याने माईला किती त्रास होतोय हे दिसतंय ना तुला? छवी, काही गोष्टी न बोलताही कळतात मला. आणि तुझ्यामुळे माईची घुसमट झालेली मलाही नाही चालणार. तिरंग्या, मी पूर्णपणे चुकतेय का? अजिबात नाही. सी आय नो छवी, आय नो तुला साकेत दादाबद्दल, या घरातल्या सगळ्यांबद्दलच खूप काळजी आहे. पण कसं होतं ना, आपली काळजी अति झाली ना की समोरच्याला सफोकेट व्हायला होतं. समोरच्या व्यक्तीला तुला दुखवायचं नसतं, पण लांब पण करायचं नसतं. असंच काहीसं माईचं होत असेल. आणि म्हणून ती आज तुझ्यावर चिडली. आणि काय झालंय ना, तुझं शांभवीवर संशय घेणं इतक्या टोकाला गेलंय की तू या विचारातनं बाहेर पडून प्रॅक्टिकली विचारच करत नाहीयेस. असं नको करू. तू जरा शांत हो. आणि आता साकेत दादा आणि शांभवी एकमेकांना मनापासून पसंत करतायत. आपण छान लग्नाची तयारी करू, मज्जा करू. आणि तू अशी रडत राहिलीस तर कशी मज्जा करणार आपण? काय सो बेटर या सगळ्या विचारातनं बाहेर पड आणि माईची माफी माग. नाही, मी आईची माफी मागितलं, आई माफ नाही करणार मला. ती बोलत नाहीये माझ्याशी. ती कशी बोलली मगाशी मला, ती नाही माफ करणार. बोलतच नाहीये ती माझ्याशी. छवी, तू का रडतेस ग मुलींसारखी? यु नो व्हॉट, मी लोकांना काय सांगतो, मी सगळ्यांना सांगतो की आमची छवी अशी फायटर आहे. 4 गुंड आले ना तरी हातापाय वगैरे करते त्यांच्याशी. अशी मुळमुळ रडतेस. तुला माहिती, माईचा राग लोण्यासारखा आहे ग, लगेच वितळे. आमची छवी काय म्हणते माहिती? आमची छवी म्हणते, छवी सोबत असली ना की देव पण टेन्शन घेत नाही. अगं मग तू का टेन्शन घेतेस छवी? अरे आय नो छवीने ठरवलं ना की ते होणार म्हणजे होणारच. फिर माई का गुस्सा क्या चीज है? काय छवी, आय बिलीव्ह माई सगळं विसरून तुला परत जवळ घेईल. तू एकदा माफी तर माग. ओके ओके, डोंट वरी, सगळं नीट होईल. काय करू मी तुझं छवी? काय कसं नाही तुला? का अशी वागतेस? तुला किती वेळा सांगितलं पण ऐकत. तुला कोणी बोललं की आईला किती त्रास होतो, का कळत नाही तुला? तुला समजत नाही का सांगितलेलं? जा इथून. माई, हे अनिकेत. बेबी आत्या, अहो तुम्ही, बाप रे, ही काय अवस्था करून घेतली तुम्ही? आणि
हे काय लपवताय? काय तर कशात तुम्ही बेबी हत्या आणि होतात कुठे इतका वेळ? ए तुला काय करायचंय का भुचक भवानी? मी कुठेही असेन. असं कुठेही असू नका, चांगलं नसतं ते. हे विचारणारी तू कोण ग? मी कुठे होते, कुठे असायला हवं याच्या चौकशा करणारी तू कोण? या घरची होणारी सून. साकेत सरांना मी लग्नासाठी होकार दिलाय. मग आता घरातल्यांची चौकशी नको का करायला? अनिकेत, तू अनिकेतला घेऊन आलीस मला समजवायला? तुला काय वाटलं त्याला मध्ये आणलंस तर तुला काय हवं ते करून घेऊ शकशील तू? माझा राग शांत होईल, मी सोडून देईन, पुन्हा तुझ्याशी पहिल्यासारखं बोले. माई असं ऐकशील प्लीज? काही ऐकायचं नाहीये मला. माई तू ना आधी प्लीज शांत हो, प्लीज. फर्स्ट ऑफ ऑल मला छवीने काहीही सांगितलं नाही, खरंच नाही. कसं आहे ना, माझ्यावर तुझे संस्कार आहेत, त्यामुळे काही गोष्टी न बोलताही कळतात मला. आणि माई, आता तूच म्हणतेस ना की सोडून द्यायचं, पुढे जायचं, कोणावरही फार काळ मनात राग ठेवायचा नाही, हे तू शिकवलंयस ना मला. मग माई, माझ्यासाठी एकदा बोल ना हिच्याशी, प्लीज. मी जातो, तुम्ही बोला. ही लढाई तू हरायची नाहीयेस छवी. सगळी शस्त्र वापर, ओके? तू या घरची सून होणार? माझ्या बर्फीचा पत्ता तुझ्यामुळे कट झाला आणि ही जी काही अवस्था आहे ना माझी, ती तुझ्यामुळे. खूप मोठी चूक करतेस तू. ही चूक तुला महागात पडणार, लक्षात ठेव. गाठ माझ्याशी आहे. ह्या घरात मी तुला कधीच सुखाने नांदू देणार नाही. चल हो बाजूला. काय बोलायचं ते बोल पटकन. आता घरात काम आहेत. सारखं दुसरा माणूस कसा वागतोय, बरोबर वागतोय का चुकीचं वागतोय हे बघत बसायला वेळ नाहीये मला. आणि तेवढं एकच कामही नाहीये घरामध्ये, खूप आहे. त्या घरात आल्यापासून मुलांची जबाबदारी घेतलीये, त्यांच्या आवडीनिवडी जपल्यात. पण आपल्या मुलांनी चुका कराव्यात आणि त्या मी खपवून घ्याव्यात असं जर एखाद्याला वाटत असेल ना, तर ते शक्य नाहीये. कोणाच्याही कुठल्याही चुकीला माझ्याकडून माफी नाही, कळलं? कारण कसं आहे ना, ज्या घरात आपण हक्काने राहतो, ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांचे ऋण मी तरी विसरलेली नाही. त्यामुळे काय बोलायचं ना ते लवकर बोल. तू तुला हवी तशी वाग असं मी सांगितलंय आधीच. आई,
सरस्वतीबाई राजगुरू स्वतःहून हसत हसत हट्टाने पत्रिका छापून भयंकर संकटाला आमंत्रण देणारी जगात फक्त तूच असशील. ते म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. आता बघ तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं अस्तित्व कसं मिटवते ते. आणि पहिली विकेट या बेबीची. आई आई सॉरी सॉरी मी चुकले. सॉरी खरंच सॉरी. ऐक ना ऐक ना ऐक ना खरंच सॉरी. आई नेहमी माझ्याकडून माझ्या लिमिट्स ओलांडल्या जातात. कारण मी स्वतःला कधीच या घरापासून वेगळं नाही मानलंय. आई माझ्यासाठी हेच माझं घर आहे. बाई आजीनी पण लहानपणापासून मला अगदी त्यांच्या सख्या नातीसारखं वाढवलंय. त्यामुळे आपण या घरात काम करतो असं कधीच माझ्या मनात नाही आलं आणि कधी येणार सुद्धा नाही. आई आई मी तुला वचन देते, यापुढे साकेत दादू आणि शांभवीच्या लग्नाबद्दल आणि शांभवीच्या विरोधात मी एकही शब्द बोलणार नाही. यापुढे तुझी छवी फक्त ऐकेल, काहीही बोलणार नाही. राजनाथ दर खा. राजनाथ असा अन्नाचा अपमान करू नये. शवाने डोकं फिरवलंय तुझं. अरे आता तुझी ती बायको नाही राहिली, ती परत नाही येणार. काय डोक्यात शिरतय का तुझ्या? दोन म्हणताय ती नाही येणार, तिला यावंच लागणार. माझ्याकडून जेवढे ती पैसे घेऊन गेली आहे ना, ते त्याचा एक एक पैसा तिला परत करावाच लागणार. वाट बघ. तूच बघ. हा राजनाथ ना, बाई 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. काय 2 दिवस? फक्त 2च दिवस गुरुजी. हो ना. हो, त्यानंतर जवळजवळ 6 महिने योग नाही, ग्रहबळ नाहीये बाई. नाही हो गुरुजी, कसं शक्य आहे? अहो म्हणजे लग्नाची तयारी आहे, नाही होणार 2 दिवसामध्ये. बाई आता त्याला काही पर्याय नाही, नाही तर 6 महिने थांबावं लागेल. 6 महिने नाही हो, 6 महिने नाही थांबता येणार. पण 2 दिवस म्हणजे फारच घाई होईल हो. बाई आजी काहीही घाई होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं आपण सगळे एकत्र कामाला लागलो तर पटापट सगळी कामं होतील. हो ना? हो. आणि तू घरच्या कामांची अजिबात काळजी करू नकोस, ते सगळं मी बघून घेईन. तू फक्त निश्चिंत राहा. अगं काय बोलतेस छबी, कसं शक्य आहे? एवढी लग्नाची तयारी, खरेदी, आहेर आणि आपला काय गोतावळा कमी आहे का? नाही ग, नाही शक्य होणार. होणार, सगळं व्यवस्थित होणार. आणि बाईजी गुरुजीच म्हणाले होते ना, 15 दिवसात तुमची सून घरी आली पाहिजे. त्याला पण आता 2च दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे सगळं होईल का व्यवस्थित, नको काळजी करूस. तू म्हणतेस ते ठीक आहे ग, पण शांभवीच्या घरी पण जाऊन बोलायला हवं ना. आपली लाग तयारी असेल ग, पण त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवा ना. त्यांचंही मत महत्वाचं आहे. एकदा शांभवीच्या आईशी समोरासमोर जाऊन बोलायला हवं. नाही ऍक्च्युली करेक्ट आहे बाई आजी. ऑल्सो मला काय वाटतं माहिती का, आपण जरा त्यांच्या घरच्यांना सपोर्ट पण करायला हवा. बरोबर ना छवी? हो बरोबर. ठीक आहे, मग मी आता जाते आणि तिच्या आईशी बोलून येते. बाईजी अगं तू कुठे जातेस? अगं मी जाईन ना. मी जाते आणि तिच्या आईला आणि बहिणीला सगळं समजावून सांगते गुरुजींनी काय सांगितलं ते. आणि तसंही माझं काम आहे, जायचंच नाही मला बाहेर, मग मी हे पण काम करून येते.
हा. तू तुझ्या मेन तयारीकडे लक्ष दे, ठीक आहे? ठीक आहे. अनिकेत, ती शिल्पा आगल्या वेळे ना इव्हेंट सांभाळते बघ. तिला सांग 2 दिवसात लग्नाची तयारी करायची. काय ते सांभाळून घे बाई. हो. मी आणि वत्सला आहेराचं बघतो. हा, सगळं बघतो, डोंट वरी. बरं मग मी जाऊन येते, ठीक आहे? बाय. बाई मी पण निघतो. बाय 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 बाय. गुरुजी, लग्नाच्या तयारीची यादी पाठवून द्या. हो हो लगेच पाठवतो. या. येतो येतो. अनिकेत, अरे हे सगळं ठीक आहे, पण ज्या दोघांचं लग्न आहे त्यांना कळवाल की नाही? हो सांगतो त्यांना पण सांगतो. मी आलोच. वत्सला, वत्सला कुठे गेली? अगं वत्सला, चल बाई, केवढी कामं उरली आहेत. छवी थांब. काय रे? थांब. सी, तू आता सगळं ऍक्सेप्ट केलंयस म्हणजे तुला पण साकेत दादाचं लग्न चांगल्याने व्हायला हवं. पण आय नो शांभवीकडे जाऊन हे सगळं बोलायला जरा तुला असं कठीण जाईल ना. सो मी जातो तिच्याकडे, तू इकडची बाकीची कामं उरकून घे. ओके? नाही नाही नाही, अरे खरंच त्याची काहीच गरज नाहीये. तू कशाला उगाच टेन्शन घेतोयस? मी सांगितलंय ना बाईजीला मी जाते म्हणून, मग मी जाते आणि मी सगळं व्यवस्थित सांगेन त्यांना आता इथे काय घडलं, गुरुजी काय म्हणाले. तू नको ना उगाच टेन्शन घेऊस. आणि बघ, मी आईला सुद्धा शब्द दिलाय की मी शांभवीच्या आणि दादूच्या लग्नामध्ये कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाहीये. सो ट्रस्ट मी तिथे काहीही तोडायला जात नाहीये आणि शांभवीच्या घरी जाऊन मी कुठलाच तमाशा करणार नाही. अगं नाही तसं. प्रॉमिस प्रॉमिस. ओके ठीक आहे, ठीक फाईन. जा. येते. सावकाश जा. ओके. आणि लवकर ये. हो बाय. बाय.